मागच्या पिरियडला म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण वित्तीय रचनेचा अर्थ पाहिला. वित्तीय रचनेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते पाहिलं आणि त्यामध्ये आपण बघितलं की वित्तीय बाजाराचे नाणे बाजार आणि भांडवल बाजार असे दोन भाग असतात. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या ह्या आपल्या ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या पिरियडमध्ये आपण नाणे बाजाराचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व ह्या मुद्द्यांचा सविस्तरपणे विचार करणार आहोत. तर नाणे बाजार हा एक अल्पकालीन कर्ज देण्या-घेण्याचा बाजार आहे. याचाच अर्थ नाणे बाजारामध्ये अल्प काळासाठी कर्ज दिले घेतले जात असते. देशातील नागरिक असो, उद्योजक असो, व्यावसायिक असो किंवा व्यापारी बँका असो, यांना अल्पकालीन कर्जाचीही गरज असते. ज्याप्रमाणे त्यांना दीर्घकालीन कर्ज आवश्यक असते, त्याचप्रमाणे त्यांना अल्पकालीन कर्जही आवश्यक असते आणि त्यांची ही अल्पकालीन कर्जाची गरज भागवण्याचं कार्य नाणे बाजार हा करत असतो. तर त्यासाठी नाणे बाजारामध्ये विविध साधनांचा वापर हा केला जातो. रोखता, पैशासारखी रोखता असणारी साधने म्हणजे व्यापारी हुंड्या, कोषागार हुंड्या, वचनपत्रे, बचत प्रमाणपत्रे या साधनांचा वापर नाणे बाजारामध्ये केला जातो आणि या साधनांच्या सहाय्याने अल्पकालीन कर्ज देण्या-घेण्याचे व्यवहार पार पाडले जात असतात. तर अशा रीतीने नाणे बाजारामध्ये अल्प काळासाठी कर्ज दिले घेतले जात असते. तर नाणे बाजाराच्या व्याख्या पाहत असताना आपल्याला विविध व्याख्यांचा विचार करावा लागणार आहे. त्यातील पहिली व्याख्या आहे, नाणे बाजार म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज देण्या-घेण्याचे व्यवहार ज्या बाजारात पार पाडले जातात त्या बाजारास नाणे बाजार असे म्हणतात. तर ही व्याख्या कर्ज देण्या-घेण्याच्या काळानुसार करण्यात आलेली आहे आणि या व्याख्येत असं म्हटलेलं आहे की नाणे बाजार म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज देण्या-घेण्याचे व्यवहार ज्या बाजारात पार पाडले जातात त्या बाजाराला नाणे बाजार म्हणतात. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक क्राउथर यांची. प्राध्यापक क्राउथर असं म्हणतात की विविध प्रकारच्या पैशाचे देवाणघेवाणीचे व्यवहार करणाऱ्या विविध संस्थांना सामूहिकपणे नाणे बाजार असे म्हणतात. तर क्राउथर यांना असं म्हणायचं आहे की विविध प्रकारच्या पैशाच्या देवाणघेवाणीचे कार्य करणाऱ्या विविध ज्या संस्था असतात त्या संस्थांना सामूहिकपणे नाणे बाजार असं म्हणतात. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची व्याख्या सोपी आणि सुटसुटीत अशी आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने नाणे बाजाराची व्याख्या अशी केली आहे की नाणे बाजार म्हणजे पैसारूप संपत्तीचे अल्प मुदतीचे व्यवहार करणारे केंद्र होय. तर रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येवरून सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं आहे की नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीचे कर्ज देण्या-घेण्याचे व्यवहार हे पार पाडले जात असतात. तर अशा रीतीने नाणे बाजाराची व्याख्या ही काळानुसार केली जाते. अल्प मुदतीसाठी नाणे बाजारामध्ये कर्ज देण्या-घेण्याचे व्यवहार पार पाडले जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अल्प मुदत म्हणजे किती दिवस? तर अल्प मुदत याचा अर्थ 7 दिवस ते जास्तीत जास्त 18 महिन्यापर्यंतचा काळ. याचा अर्थ 7 दिवस ते 1.5 वर्षापर्यंतच्या काळासाठी नाणे बाजारामध्ये कर्ज दिले घेतले जात असते. तर अशा रीतीने नाणे बाजारामध्ये अल्पकालीन कर्ज देण्या-घेण्याचा व्यवहार हा होत असतो. त्यासाठी विनिमयपत्राचा वापर केला जातो आणि नाणे बाजारामध्ये हे कार्य करण्यासाठी अनेक बँका व वित्तीय संस्था या सहभागी असतात. त्याचप्रमाणे नाणे बाजारामध्ये जी साधनं वापरली जातात तर त्या साधनांमध्ये अधिक रोखता असते आणि अशा रीतीने रोखता असलेल्या साधनांचाच वापर नाणे बाजारामध्ये कर्ज देण्या-घेण्याचे व्यवहार पार पाडण्यासाठी केला जात असतो.
तर अशा रीतीने नाणे बाजाराची व्याख्या आपल्याला सांगता येते. पुढचा मुद्दा आहे नाणे बाजाराचे स्वरूप. तर नाणे बाजाराचे स्वरूप पाहत असताना विविध मुद्द्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यातील पहिला मुद्दा आहे संघटित व असंघटित स्वरूप. भारतीय नाणे बाजाराचे स्वरूप हे संघटित आणि असंघटित असे आहे. कारण नाणे बाजारामध्ये संघटित क्षेत्रातील बँका, वित्तीय संस्था कार्यरत असतात. त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील सावकार, श्रीमंत शेतकरी, व्यापारी, अडते हे सुद्धा सहभागी असतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की नाणे बाजाराचं स्वरूप हे संघटित आणि असंघटित असतं. संघटित क्षेत्रावरती रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं. संघटित क्षेत्रामध्ये ज्या बँका आणि वित्तीय संस्था कार्यरत असतात त्यांना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन हे करावं लागतं. नाणे बाजारामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सहकारी बँका, रिझर्व्ह बँक, वटणावळगृहे, वित्तगृहे, भारतीय औद्योगिक विकास बँक, भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ, आयुर्विमा महामंडळ, UTI, म्युच्युअल फंड इत्यादी वित्तीय संस्था आणि बँका कार्यरत असतात. तर हे झालं संघटित क्षेत्र की ज्या क्षेत्रावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन त्या क्षेत्राला करावं लागत असतं. याचप्रमाणे असंघटित क्षेत्रसुद्धा नाणे बाजारामध्ये दिसून येतं. आणि ह्या असंघटित क्षेत्रामध्ये सावकार, सराफी पेढ्या, श्रीमंत शेतकरी, व्यापारी, अडते यांचा समावेश होतो. या असंघटित क्षेत्रावरती रिझर्व्ह बँकेचं पूर्णपणे नियंत्रण नसतं. हे क्षेत्र रिझर्व्ह बँकेच्या नियमाशी बांधीलं नसतं. अशा रीतीने भारतीय नाणे बाजाराचं स्वरूप पाहिलं तर आपल्याला संघटित आणि असंघटित असं दुहेरी दिसून येतं. नाणे बाजाराच्या स्वरूपाचा दुसरा मुद्दा म्हणजे नाणे बाजारातील व्यवहाराचे स्वरूप. नाणे बाजारामध्ये कर्जाऊ रकमांचे व्यवहार जे केले जातात ते अल्पकालीन असतात. कारण शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी बँका, वित्तीय संस्था यांना दीर्घकाळाबरोबरच अल्पकालीन कर्जाची गरज असते. त्यांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आणि बदलता खर्च भागवण्यासाठी अल्पकालीन कर्ज हवे असते. आणि ही अल्पकालीन कर्जाची त्यांची गरज नाणे बाजारातूनच भागवली जाते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की नाणे बाजारातील व्यवहाराचं स्वरूप हे अल्पकालीन असतं. कारण नाणे बाजारामध्ये अल्पकाळासाठी कर्ज हे पुरविलं जातं. नाणे बाजाराच्या स्वरूपाचा तिसरा मुद्दा आहे व्याजदराचे विभिन्न स्वरूप. तर नाणे बाजारामध्ये विविध प्रकारच्या वित्तीय संस्था, बँका ह्या कार्यरत असतात. आणि आपण पहिल्या मुद्द्यामध्येच पाहिलेलं आहे की नाणे बाजारामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र अस्तित्वात असतं. संघटित क्षेत्रावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं, पण असंघटित क्षेत्रावर मात्र रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण नसतं. त्यामुळे नाणे बाजारातील जे संघटित क्षेत्र आहे त्यांच्यातील कर्ज देण्याची पद्धत, व्याजदर आकारण्याची पद्धत जवळजवळ सारखी असते. पण जे असंघटित क्षेत्र आहे ते रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली नसते. त्यामुळे त्यांचे व्याजदर हे वेगळे असतात आणि संघटित क्षेत्रातील व्याजदर हे वेगळे असतात. संघटित क्षेत्रातील कर्ज देण्याघेण्याची पद्धती ही वेगळी असते आणि असंघटित क्षेत्रातील कर्ज देण्याघेण्याची पद्धती वेगळी असते. आणि यामुळे नाणे बाजारामध्ये व्याजदर हे संस्थेनुसार बदलते दिसून येतात. काहींचे व्याजदर जास्त असतात, काहींचे व्याजदर कमी असतात. संघटित क्षेत्रामध्ये हा फारसा फरक दिसून येत नाही, पण असंघटित क्षेत्रामध्ये मात्र हा फरक मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. नाणे बाजाराच्या स्वरूपाचा पुढचा मुद्दा म्हणजे नाणे बाजारातील व्यवहार साधनांचे स्वरूप. तर नाणे बाजारामध्ये विधिग्राह्य पैसा, चेक, मागणी ठेवी, प्रॉमिसरी नोट,
व्यापारी हुंड्या, कोषागार हुंड्या, पतपत्रे यांचा वापर करून व्यवहार पार पाडले जात असतात. म्हणजेच नाणे बाजारामध्ये रोख पैसा, चेक, मागणी ठेवी, प्रॉमिसरी नोट, व्यापारी हुंड्या, कोषागारी हुंड्या, व्यापारी पत्रे, पतपत्रे यांच्या साहाय्याने अल्पकालीन कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार होत असतात. कर्जाऊ रकमांवर व्याज आणि इतर साधनांच्या वटणावरीवर कमिशन आकारून हे व्यवहार पार पाडले जात असतात. तर अशा रीतीने नाणे बाजारातील व्यवहार साधनांचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. वेगवेगळे साधनं ही व्यवहार करण्यासाठी वापरली जातात असं आपल्याला याच्यावरून दिसून येतं. नाणे बाजाराचं स्वरूप पाहत असताना आपल्याला शेवटच्या मुद्द्याचा विचार करावा लागतो आहे. तो मुद्दा म्हणजेच नाणे बाजाराच्या स्थानाचे स्वरूप. ज्याप्रमाणे कापड बाजार, भाजी बाजार, धान्य बाजार यांचं एक विशिष्ट स्थान असतं, त्याप्रमाणे नाणे बाजाराचं विशिष्ट स्थान हे सांगता येत नाही. तर नाणे बाजार हा स्वतंत्र बाजार नसतो, पण बऱ्याच वेळेला देशातील ठराविक ठिकाणी किंवा ठराविक शहरामध्ये पैशाच्या देण्याघेण्याचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणावर केले जात असतात. तर अशा भागाला नाणे बाजाराचे केंद्र असे म्हटले जाते. उदाहरणार्थ भारतामध्ये मुंबई, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, बंगलोर या क्षेत्रात, या शहरांमध्ये नाणे बाजार हा मोठ्या प्रमाणावर चालत असतो. इथे अल्पकालीन कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालत असतात. परंतु तरीसुद्धा ज्याप्रमाणे कापड बाजार, भाजी बाजार, धान्य बाजार, ज्वेलरी मार्केट यांचं स्थान ज्याप्रमाणे निश्चित असं सांगता येतं, तसं नाणे बाजाराचं स्थान काही निश्चितपणे सांगता येत नाही. तर अशा रीतीने विविध मुद्द्यांद्वारे नाणे बाजाराचं स्वरूप आपल्याला सांगता येतं. आणि त्या स्वरूपामध्ये आपण बघितलं की नाणे बाजाराचं स्वरूप हे संघटित आणि असंघटित असतं. त्याचप्रमाणे व्याजदरसुद्धा नाणे बाजारातील वेगवेगळ्या प्रकारचे असतात. वेगवेगळी साधनं नाणे बाजारामध्ये वापरले जातात. नाणे बाजाराचं विशिष्ट स्थान हे नसतं. याच्या पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे नाणे बाजाराचे महत्त्व. तर भारतातील नाणे बाजार हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि नाणे बाजार हा अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा असतो, त्यासाठी आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करायचा आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे निधी उपलब्ध करून देणे. नाणे बाजार खाजगी उद्योग संस्था, व्यावसायिक संस्था, व्यापारी व सहकारी बँका यांना अल्पकालीन कर्जाच्या रूपाने निधी उपलब्ध करून देण्याचं कार्य करीत असतो. खाजगी व्यावसायिक, व्यापारी हुंडी वचनपत्रे, व्यापारी पत्रे यांची व्यापारी बँकांकडे वटवणूक करून अल्पकालीन कर्जे प्राप्त करत असतात. थोडक्यात नाणे बाजार वित्तीय साधनात रोखता प्रदान करण्याची कार्य करत असतो. याचाच अर्थ गरजू लोकांना निधी उपलब्ध करून देण्याचं कार्य नाणे बाजार करत असतो. देशातील शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी बँका, सहकारी बँका यांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तसेच इतर कारणासाठी अल्पकालीन कर्जाची गरज असते. आणि हे अल्पकालीन कर्ज त्यांना उपलब्ध करून देण्याचं कार्य नाणे बाजार करतो. आणि त्यामुळे या क्षेत्रांचा विकास होण्यास मदत होते. या क्षेत्रांची आर्थिक गरजही पूर्ण होत असते. दुसरा मुद्दा आहे अतिरिक्त निधीचा उपयोग. व्यापारी बँका व वित्तीय संस्थांकडे अनेक वेळा अतिरिक्त पैसा हा शिल्लक पडून असतो. आणि असा पैसा जर शिल्लक पडून राहिला आणि त्याचा व्यवहारात उपयोग झाला नाही तर त्यामुळे ती मृत संपत्ती मानली जाते. जर तो व्यवहारात आला, चलनात आला तर अर्थव्यवस्थेचा विकास व्हायला मदत होते. आणि म्हणून हा पैसा रिकामा पडून राहण्यापेक्षा व्यवहारात येणं गरजेचं असतं. आणि अशा अतिरिक्त निधीला, एक्स्ट्रा पैशाला व्यवहारात आणण्याचं कार्य नाणे बाजार करत असतो.
आणि गरजू लोकांना तो पैसा उपलब्ध करून देत असतो. कारण अनेक वेळेला बँकांकडे बराचसा पैसा शिल्लक असतो आणि तो पैसा गरजू लोकांना जर पुरवण्यात आला तर त्यातून गुंतवणुकीत वाढ होते, उत्पादनात वाढ होते, रोजगारात वाढ होते, पर्यायाने अर्थव्यवस्थेचा विकास होत असतो. तर अशा रीतीने अतिरिक्त निधीचा उपयोग करण्याचे कार्य नाणे बाजार करीत असतो. तिसरा मुद्दा आहे सरकारला मदत. तर नाणे बाजार ज्याप्रमाणे देशातील वेगवेगळे उद्योजक, शेतकरी, व्यावसायिक, व्यापारी यांना मदत करत असतो, यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करतो, आर्थिक मदत त्यांना अल्पकालीन कर्जाची करत असतो, त्याचप्रमाणे नाणे बाजार सरकारला सुद्धा मदत करत असतो. कारण खाजगी उद्योग संस्था व व्यावसायिकांप्रमाणे सरकारला सुद्धा आपला महसुली खर्च भागवण्यासाठी किंवा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी अल्पकालीन कर्जाची गरज भासते आणि अशा वेळेला नाणे बाजार सरकारला अल्पकालीन कर्ज पुरवण्याचे कार्य करत असतो. सरकार कोषागार हुंड्यांची विक्री करून त्यांची वटवणूक करून अल्पकालीन कर्ज हे घेत असते. तर अशा रीतीने नाणे बाजारातून सरकारला सुद्धा अल्पकालीन कर्ज पुरवलं जात असतं आणि त्यामुळे सरकारच्या दैनंदिन गरजा भागण्यास मदत होत असते. नाणे बाजाराच्या महत्त्वाचा पुढचा मुद्दा म्हणजे मध्यवर्ती बँकेचे अवलंबित्व राहत नाही. तर मध्यवर्ती बँक, तिलाच आपण रिझर्व्ह बँक असं म्हणतो. तर रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँक ही बँकांची बँक असते. बँकांचा ती शेवटचा त्राता असते, अंतिम ऋणदाता असते आणि ज्या वेळेला व्यापारी बँका अडचणीत येत असतात अशा वेळेला त्या मध्यवर्ती बँकेकडून कर्जाची उचल करत असतात. पण जर मध्यवर्ती बँकेने अशा वेळेला व्यापारी बँकेचा वीक पॉईंट शोधून व्यापारी बँकेवरती जर जास्त जास्त व्याजदर आकारले तर व्यापारी बँकांना जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागतं. अशा वेळेला जर व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडे न जाता इतर व्यापारी बँकांकडे गेल्या तर त्या इतर व्यापारी बँका किंवा नाणे बाजारातील इतर वित्तीय संस्था त्यांना अल्पकालीन कर्ज देणे पसंत करत असतात आणि अशा वेळेला या मध्यवर्ती बँकांना कमी व्याजदराने सुद्धा नाणे बाजारातील वित्तीय संस्थांकडून आणि बँकांकडून कर्ज उपलब्ध होऊ शकतं. तसेच मध्यवर्ती बँकेवरील अवलंबित्वसुद्धा बँकांचं कमी होत असतं. आर्थिक गरज भासली तर त्यांना मध्यवर्ती बँकेकडे जाण्याची गरज भासत नाही, तर नाणे बाजारातील इतर संस्थांकडून, इतर बँकांकडून त्यांची आर्थिक गरज ही भागवता येणं शक्य होत असतं. नाणे बाजाराच्या महत्त्वाचा मुद्दा पुढचा, चलनविषयक धोरणास मदत. तर विकसित नाणे बाजार हे मध्यवर्ती बँकेचे चलनविषयक धोरण यशस्वी करण्यास मदत करत असतो. आपण सुरुवातीलाच ह्या प्रकरणाच्या पाहिलेलं आहे की हे प्रकरण जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं की देशाच्या नाणे बाजाराची स्थिती कशी आहे यावर तर देशाचा विकास हा अवलंबून असतो. जर नाणे बाजार विकसित असेल तर देशाचा विकास हा वेगाने होत असतो आणि अशा रीतीने जर नाणे बाजार विकसित असेल तर मध्यवर्ती बँकेचं किंवा रिझर्व्ह बँकेचं चलनविषयक धोरण यशस्वी होत असतं. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की रिझर्व्ह बँक चलनविषयक धोरण आखत असते, त्याची अंमलबजावणी करत असते, पण रिझर्व्ह बँकेला देशातील वित्तीय संस्था आणि व्यापारी बँका योग्य रीतीने सहकार्य करत नाही आणि त्यामुळे चलनविषयक धोरण हे अयशस्वी होतं. बऱ्याच वेळेला तेजीमंदीची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुद्धा किंवा अर्थव्यवस्थेतील काही कमकुवत क्षेत्राचा विकास करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी केली जाते. पण मध्यवर्ती बँकेच्या या चलनविषयक धोरणाला देशातील वित्तीय संस्थांकडून योग्य असा प्रतिसाद मिळत नाही. पण नाणे बाजार जर विकसित असेल तर असा विकसित नाणे बाजार रिझर्व्ह बँकेला योग्य प्रतिसाद देतो. चलनविषयक धोरणाचं पालन केलं जातं, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन केलं जातं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतील जी तेजीमंदीची परिस्थिती आहे ती आटोक्यात यायलासुद्धा मदत होत असते.
6वा मुद्दा आहे वित्तीय गतिशीलता. तर नाणे बाजारातील व्यवहारांमुळे वित्तीय सामुग्री ही एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगामध्ये, एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात सहज गतिशील होत असते आणि त्यामुळे देशाचा आर्थिक विकास वेगाने व्हायला मदत होत असते. तर अशा रीतीने वित्तीय साधनांमध्ये गतिशीलता निर्माण करण्याचं कार्य नाणे बाजार हा करत असतो. पैसा हा सतत फिरता असणं गरजेचं असतं, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तेव्हाच अर्थव्यवस्थेचा विकास होत असतो. आणि नाणे बाजार हा लोकांच्या बचती गोळा करण्याच्या आणि गरजू लोकांना कर्ज पुरवण्याचे कार्य करत असतो. आणि त्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका उद्योजकाकडून दुसऱ्या उद्योजकाकडे, एका व्यवसायाकडून दुसऱ्या व्यवसायाकडे हा पैसा फिरत राहतो आणि त्यामुळे वित्तीय गतिशीलता ही निर्माण होत असते. 7वा मुद्दा आहे रोखता आणि सुरक्षिततेला प्राधान्य. तर रोखता आणि सुरक्षितता या दोन गोष्टींचं पालन करण्याचं कार्य बँकांकडून केलं जात असतं. आणि ज्या बँका रोखतेचं आणि सुरक्षिततेचं तत्त्व योग्यरीतीने पाळू शकतात त्या बँकांचा चांगला विकास हा होत असतो, त्या प्रगतीपथावर राहत असतात. तर नाणे बाजारामध्ये गुंतवणूक केलेल्या रकमांमध्ये रोखता असते, तसेच सुरक्षिततासुद्धा असते. कारण नाणे बाजारातील कर्जे ही फक्त अल्पकाळासाठी दिली जातात. तसेच ती हुंडी, वचनपत्रे, व्यापारी पत्रे यांच्या तारणावर सुद्धा दिली जात असतात. त्यामुळे नाणे बाजारामध्ये रोखता आणि सुरक्षितताला प्राधान्य दिले जाते असे आपल्याला दिसते. कारण कर्ज हे अल्पकालीन असल्यामुळे त्याची फेड होतच असते, सहसा ते बुडवलं जात नाही. जर दीर्घकालीन अनेक वर्षासाठी कर्ज घेतलं जात असेल तर अनेक अडचणी येत असतात. कर्जाची मुदत संपेपर्यंत ती व्यक्ती हयातसुद्धा नसते आणि वारसदारांकडून असं कर्ज वसूल करणं बँकांना आणि वित्तीय संस्थांना जड जात असतं. पण नाणे बाजारामध्ये तसं होत नाही. नाणे बाजारामध्ये कर्ज हे अल्पकाळासाठी दिलं जातं आणि जी साधनं वापरली जातात तर त्या साधनांमध्ये सुद्धा रोखता ही मोठ्या प्रमाणावर असते. पुढचा मुद्दा आहे निधीच्या मागणी पुरवठ्यात संतुलन. तर इथे निधी म्हणजेच ऋणयोग्य निधी आणि ऋणयोग्य निधीचा पुरवठा या दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. नाणे बाजाराचं महत्त्व पाहत असताना ऋणयोग्य निधीची मागणी आणि ऋणयोग्य निधीचा पुरवठा यांच्यात नाणे बाजार संतुलन निर्माण करतो असं आपल्याला दिसून येतं. तर ऋणयोग्य निधीचा पुरवठा म्हणजे बचती योग्य अशा गुंतवणूक स्रोतांकडे आपोआप वळत असतो. नाणे बाजारामुळे बचतीचे योग्य गुंतवणुकीत विभाजन होत असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत वित्तीय साधनांचे योग्य आणि कार्यक्षम विभाजन होत असते. तर अशा रीतीने अर्थव्यवस्थेतील वित्तीय साधनांचा वापर योग्य रीतीने व्हावा यासाठी नाणे बाजार हा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे ऋणयोग्य निधीच्या मागणी आणि ऋणयोग्य निधीचा पुरवठा यांच्यामध्ये संतुलन निर्माण करण्याचं कार्यसुद्धा नाणे बाजार करत असतो. नाणे बाजाराचं महत्त्व पाहत असताना शेवटच्या मुद्द्याचा आपल्याला विचार करावा लागतो आणि तो मुद्दा म्हणजे रोख पैशाच्या वापरात मितव्ययता. तर नाणे बाजारामध्ये जे आर्थिक व्यवहार पार पाडले जातात ते रोख पैशाच्या सहाय्याने होत असून त्यामध्ये रोखता ही मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत रोख पैशाचा उपयोग हा मितव्ययतापूर्वक होत असतो. तसेच नाणे बाजारामुळे निधीचे सहज स्थानांतरण होत असते. तर अशा रीतीने नाणे बाजारामध्ये जे व्यवहार पार पाडले जातात ते रोख पैशात होत असून ते जवळजवळ पैशाच्या माध्यमाने होतात आणि त्यामुळे रोख पैशाचा उपयोग हा योग्य रीतीने केला जातो, मितव्ययतापूर्वक केला जातो. तसेच नाणे बाजारामुळे निधीचे सहज स्थानांतरण होत असते. तर अशा रीतीने ह्या विविध मुद्द्यांद्वारे आपल्याला असं दिसून येतं की नाणे बाजार हा अर्थव्यवस्थेत
महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आणि नाणे बाजारामुळे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या अल्पकालीन कर्जाची गरज पूर्ण होऊन त्या क्षेत्रांचा विकास व्हायला मदत होत असते.